जाऊया खेळपट्टीकडे. चालू होणारा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. यानंतर सेमीफायनल सेमीसाठी मार्केवाडी संघ सज्ज आहे. या सामन्यातील जो विजयी संघ होईल तो मार्केवाडी संघासमोर खेळेल. 3 षटकांचा सामना. नवीन स्ट्राईक एंडला आपण पाहतो. नवीनला गोलंदाजी मार्क होती. डावखऱ्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल. पंचांच्या डाव्या हाताने ऋतिक बलिराम दादा धुले दरम्यान आपण पाहतोय त्यांचा इथे आगमन झालाय. पहिला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक टप्प्याने चेंडूला फील्ड करेल. पुन्हा चांगला चेंडू खोलात होता. खोदून काढलाय सोमेश्वरने आणि या चेंडूवरती सन्मान देत असताना सन्मानपूर्वक एक धाव पूर्ण केली. 2 चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 सिंगलच्या साह्याने धावफलक दोन्ही अंकावरती जाऊन पोहोचलाय. ऋतिक खूप चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3रा षटक हातललाय. इतकी चांगली गोलंदाजी राहिली आजच्या दिवसात. आता मात्र पुन्हा लो फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होणार नाहीये. एक टप्प्याने चेंडूला फील्ड केलाय आणि एकच धाव पुन्हा पाहायला मिळेल. स्ट्रॅटेजी थोडीशी चुकीची वाटतीये विक्रेत संघाची. पॉवर प्लेचं षटक कुठेतरी मोठ्या फटक्यांसाठी जायचंय परंतु आतापर्यंत धीर घेतलाय 3 चेंडूंवरती. आता उर्वरित 3 चेंडूवरती कुठेतरी प्रहार चढवावा लागेल कारण समोर फलंदाजीचा विचार केला तर 9व्या क्रमांकाचा फलंदाज चांदई संघाकडून येतोय आणि षटकार मारतोय. म्हणजे विचार करावा लागेल धावा किती जोडाव्या लागतील येणाऱ्या 3 षटकामध्ये. 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील. इथे जोरदार अपील परंतु अपील उचलून धरली आहे. सोमेश्वरला मात्र माघारी परतावं लागेल. प्रशांत वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहतोय. सोमेश्वरची जागा भरून काढण्यासाठी प्रशांतला आपण खेळपट्टीकडे पाहतोय. ऋतिक या गोलंदाजाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अगदी चांगली गोलंदाजी. पुन्हा खोलात टाकलाय चेंडू. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट सक्सेस ठरतोय ऋतिक या गोलंदाजाचा आणि नवीनला माघारी परतावा लागतंय. नवीनने हलक्यात घेतला होता. कुठेतरी डायरेक्ट हिट होईल का न होईल या शंका निर्माण होते. त्या कारणास्तव अगदी हलक्या पावलाने त्याच्या बाजूला धावत होता परंतु डायरेक्ट हिट झाला आणि माघारी परतावा लागतंय. अगदी पराग 5 चेंडू आतापर्यंत संपुष्ट झाले. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 विकेट 1 धावाच्या स्वरूपात तर 1 झेलच्या स्वरूपात माघारी परतलाय. आता मात्र आपण परागला पाहतोय. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा फेस करत असताना चेंडू उडालाय. मंगेश चेंडू खाली. चुकी होणार नाहीये आणि इथे पुन्हा झेल पकडत असताना 2 विकेट ऋतिकच्या खात्यामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आता वैभवला दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या सामन्यात उमाजीने लगातारचे 3 फटके खेचत असताना सामनावीरचा किताब पटकावला, तर मागच्या सामन्यात वैभवने 2 विकेटची कमाई केली होती. पंच धावा किती? एकच धाव. पराग संदेश डावखुरे हाताचा संदेशला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा फलंदाज संदेश आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय प्रशांतला. ते मात्र लेटकट खेळण्याचा प्रयत्न, अकोला टप्प्याचा चेंडू होता, गती होती या चेंडूवरती, फक्त बॅट आडवी करायची होती, प्रयत्न देखील झाला पण संपर्क होत नाहीये. त्या कारणास्तव इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक 4 अंकावरती स्थिर आहे. वैभवच्या विरोधात फटका खेचावा लागेल, पूर्णशा लेटकटचाच प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे सजवला आहे तरी देखील वारंवार त्याच फटक्याची पुनरावृत्ती करत असताना संदेश ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने ढकलून दिला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणते, इथे खराब फेकी पाहायला मिळते. खराब फेकीच्या सांगण्याने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव खर्च करत असताना चांदई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅट आडवी केली, लेग साईडच्या दिशेने चेंडूला हलक्या हाताने स्टेअर केलंय, तिथे एक धाव मिळाली. प्रशांतला स्ट्राईक वरती आणलंय, प्रशांतला संधी दिली मोठ्या फटक्यांसाठी. ज्या सामन्यामध्ये जास्ती धावांची गरज होती त्या सामन्यात सलामीची जोडी निकामी ठरली आणि तिथे मात्र वर्चस्व दाखवत असताना चांदई संघ आतापर्यंत तिसऱ्या षटकाला सुरुवात केली. धावसंख्या आपण पाहतोय 13 अंकावरती, 13 बॉल 13 धावा, आता 14 चेंडू आणि 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मंगेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे,
2 चेंडू फेकत असताना एकच धाव खर्च केले प्रशांत. इथे मात्र चेंडू उडवलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रशांतची विकेट मात्र इथे मिळून दिली संघाला मंगेश या गोलंदाजाने. वैयक्तिक खात्यात देखील विकेट जमवत असताना आपल्याला पाहायला मिळते मंगेश. इथे मात्र पुन्हा त्याच दिशेने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होणार नाहीये. उमाजी क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा विकेट मिळेल वैभवला. पुन्हा त्याच दिशेने फटका. चांगली गोलंदाजी होतीये, चांगली साथ उमाजी त्याला देतोय. तिसरा विकेट इथे प्राप्त करून देत असताना उमाजी तिसरा झेल पकडलाय. अगदी 2 सोप्या झेल होत्या, तिसरा झेल मात्र थोडासा अवघड सोप्पा करत असताना चांगली धाव घेतली आणि इथे मात्र झेल प्राप्त करून दिलाय. या षटकातील शेवटचा चेंडू, विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र पुन्हा चेंडू लोअर फुलटॉस होता, चेंडूला उडवला. एक टप्प्याने चेंडूला फील्ड होईल. इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक आता आपण पाहतोय जाऊन पोचलाय. अंपायर काय सांगते? 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात 3 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा आणि शेवटच्या षटकात देखील 3 धावा. मार्केवाडी संघ चला. बेलाराम दादा धुले यांचा सत्कार रोशन धुले यांच्या हातचे आपण करतोय, तो त्यांनी स्वीकारायचा आहे. आपण सत्कार समारंभ बोलतोय. इनिंग ब्रेक मध्ये मार्केवाडी संघ वेळेत उपस्थित झालाय, त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. अगदी खूप उशिराने सामने चालू होते,
परंतु वेळेत सामने आटपतील या मार्गावरती पूर्ण कमिटी आपल्याला पाहायला मिळाली. धुलेवाडी संघाचे तेवढेच चांगलं कौतुक आपण करूया. इतका वेळ कमी असताना ती सामने संपुष्टात आणण्याचा कार्यक्रम त्यांच्या वाटेला आलाय आणि खूप चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय धुलेवाडी संघाच्या माध्यमातून. जय भवानी क्रिकेट संघ धुलेवाडी ही शृंखला आपण पाहतोय पर्व 8वे आणि पर्व 8व्यात देखील खूप चांगलं आयोजन आपण पाहिला आणि इथे उपस्थित पाहतोय आपण धुलेवाडी गावचे एक सामाजिक कार्यकर्ते जगनदादा धुले हे देखील उपस्थित झाले. त्यांची देखील आपण इथं सन्मान करणार आहोत. त्यांना देखील विनंती आहे का आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मंगेशला पहिला चेंडू तलवार चालवली आहे आणि 2 टप्प्याने चेंडू जाईल सीमा पलीकडे. आल्या त्या 4 धावा. अगदी 13 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. जास्तीचा वेळ जर कुणी वाचवला असेल तर चांदई संघाने. आपण पाहतोय मागच्या सामन्यात देखील एक षटक आणि 2 चेंडू राखून विजयी झाला होता. त्या अगोदर देखील 3 चेंडू राखून विजयी झाला होता. आता देखील अगदी धुलेवाडी संघाला खूप सारी मदत वेळ वाचवण्यात केली आहे. रिव्हर्स शॉटचा अटेंड झालाय. इथे देखील आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. 2 चेंडू 8 धावा. बॅटच्या साह्याने अंपायर यस धन्यवाद. बॅटच्या साह्याने धावा आपल्याला पाहायला मिळतात. मंगेशच्या 2 चौकार. इथे पुन्हा रिव्हर्सचा अटेम्प्ट 3 चेंडू मध्ये सामना इथे संपुष्टात आणण्याचा कार्यक्रम करतोय मंगेश. रिव्हर्सच्या फटक्याने इथे सामना संपवलाय. चला मार्केवाडी संघ देखील तुफान फॉर्म मध्ये. संदीप मार्के, जीवन, नामदेव मार्के, विशाल खूप सारे आपण पाहतोय खेळाडू आपण त्यांच्या संघामध्ये